नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे काही करतो त्याचं खरं श्रेय नक्की कोणाला मिळतं? आपल्याला की आणखी कोणाला तरी? हा जो मी केलं म्हणण्याचा भाव आहे ना, याच कर्तेपणाच्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातल्या एका सुंदर गोष्टीत लपलेलं आहे. चला तर मग या कथेमधून हा नेमका भ्रम आहे तरी काय ते समजून घेऊया. कथेला सुरुवात करण्याआधी एक विचार आपण मनात ठेवूया. कर्ता कुणी नाही, सर्व केवळ त्या एकासाठी निमित्त मात्र आहेत. हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देत राहील की आपण जे स्वतःला कर्ता समजतो ना, त्याच्या पलीकडे एक खूप मोठं सत्य दडलेलं आहे. तर ही गोष्ट घडते कुठे? ही घडते त्या रम्य वृंदावनात. चला ना आपण सगळे मिळून जरा कल्पना करूया. एक शांत, सुंदर ठिकाण, जिथे निसर्ग अगदी त्याच्या पूर्ण वैभवात नटलेला आहे. तर बघा, अशाच एका सुंदर दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत म्हणजे गोपी आणि ग्वालबालांसोबत वृंदावनात फिरत होते. मंद गोड वारा सुटला होता, सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता आणि त्याचवेळी त्यांची नजर पडली एका झाडावर लटकलेल्या मधमाशांच्या एका मोठ्या पोळ्यावर. आणि ते मधाचं पोळं पाहिल्या पाहिल्या ग्वालबालांच्या मनात एक अगदी सहज, स्वाभाविक विचार आला. खरं सांगायचं तर असा विचार जो आपल्यापैकी कोणाच्याही मनात आला असता. ते उत्साहाने जवळजवळ ओरडलेच, "प्रभू, बघा, या मधमाशा किती कष्टाळू आहेत. एवढा सगळा मध नक्कीच यांनीच बनवला असणार." आणि ही किती स्वाभाविक प्रतिक्रिया आहे नाही का? जे आपल्याला डोळ्यासमोर काम करताना दिसतं त्यालाच तर आपण कर्ता मानतो. ग्वालबालांचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण मात्र मंद हसले. त्यांना कळून चुकलं होतं की आता एका मोठ्या सत्याचा उलगडा करण्याची वेळ आलेली आहे. ते म्हणाले, "मित्रांनो, हीच तर या जगाची माया आहे. हाच तो खरा भ्रम आहे." आणि मग इथून पुढे भगवान श्रीकृष्ण कर्ता नक्की कोण या मोठ्या प्रश्नाचे एक एक पदर उलगडायला सुरुवात करतात. आणि ते जे काही सांगतात ना, ते खरंच आपल्याला विचार करायला लावणारं आहे. भगवान श्रीकृष्ण ग्वालबालांना समजावू लागले, "जरा विचार करा, त्या मधमाशीला स्वतःला काय वाटत असेल? तिला वाटत असणार, हा सगळा मध मी बनवला. तिच्या दृष्टीने तीच खरी निर्माता आहे, कारण तिनेच तर फुलांमधून रस गोळा करून त्याचं मधात रूपांतर केलंय." पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ज्या फुलातून मधमाशी रस घेते त्या फुलाला काय वाटत असेल? त्याला वाटतं की तो गोड मकरंद त्याने स्वतः तयार केला आहे. म्हणजे फुलाच्या नजरेतून पाहिलं तर तो स्वतःला निर्माता समजतो. पण भगवान श्रीकृष्ण इथेही थांबले नाहीत. ते अजून खोलात गेले आणि त्यांनी विचारलं, "बरं, पण त्या फुलाला कोणी निर्माण केलं? सूर्य, हवा, वारा आणि पाणी यांच्या मदतीशिवाय ते फूल उमललं तरी असतं का? नाही ना." याचाच अर्थ या निर्मितीच्या मागे असे अनेक अदृश्य हात आहेत ज्यांचा आपण विचारच करत नाही. आणि मग ह्या सगळ्या साखळीत येतो माणूस. तो येतो, त्या पोळ्यातून मध काढतो आणि मोठ्या अभिमानाने म्हणतो, "हा मध माझा आहे. मी याचा निर्माता आहे." तो ना मधमाशीचा विचार करतो, ना फुलाचा, ना निसर्गाच्या इतर घटकांचा, आणि सगळं श्रेय स्वतःकडे घेतो. आणि हाच तर या गोष्टीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग ती मधमाशी असो, फूल असो किंवा माणूस, या साखळीतला प्रत्येक जण स्वतःलाच कर्ता समजतो. पण ते हे विसरून जातात की ते सगळे केवळ एक निमित्त आहेत, एका मोठ्या योजनेमधला एक छोटासा हिस्सा आहेत. आत्तापर्यंत जे भगवान श्रीकृष्ण हसून खेळकरपणे समजावत होते त्यांचा आवाज आता थोडा गंभीर झाला. कारण आता ते ह्या एका छोट्याशा उदाहरणावरून एका खूप मोठ्या वैश्विक सत्याबद्दल बोलणार होते. ते म्हणाले, ज्याप्रमाणे हे एक मधाचं पोळं बनलंय, त्याचप्रमाणे विचार करा, त्या एकाच ईश्वराने अगणित जीव, अगणित ब्रह्मांड आणि अगणित ग्रहतारे निर्माण केले आहेत. आपण त्याच्या शक्तीची, त्याच्या विशालतेची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्या अनंत अथांग शक्तीसमोर आपण काय आहोत? केवळ एका कणासारखे. आणि म्हणूनच त्याच्यासमोर अहंकार नाही तर फक्त नम्रता असू शकते. त्याच्यासमोर आपलं मस्तक केवळ झुकवलं जाऊ शकतं, अभिमानाने वर उचललं जाऊ शकत नाही. आणि मग एक विलक्षण गोष्ट घडली. भगवान श्रीकृष्णांनी जे काही सांगितलं त्याला फक्त तिथल्या लोकांनीच नाही तर संपूर्ण निसर्गाने जणू काही होकार दिला. कथेचा हा शेवट खूपच सुंदर आहे. एवढं बोलून झाल्यावर भगवान श्रीकृष्णांनी आपली प्रिय बासरी काढली आणि ती आपल्या ओठांना लावली. आणि जसा त्यांच्या बासरीचा सूर आसमंतात घुमला ना, तसं एक अक्षरशः आश्चर्य घडलं. तिथल्या मधमाशा,
पक्षी, फुले इतकंच काय, तो वाहणारा वारासुद्धा सगळं काही एका क्षणासाठी स्तब्ध झालं. जणू काही पूर्ण निसर्ग थांबला होता. तो एक क्षण असा होता, जणू काही संपूर्ण निसर्गाने हे सत्य मान्य केलं होतं की करता कोणी नाही, सर्व काही त्या एका परम शक्तीमुळेच घडत आहे आणि आपण सर्व केवळ निमित्त मात्र आहोत. तर ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. जर आपण सगळेजण केवळ निमित्त मात्र आहोत आणि खरा करता तो ईश्वरच आहे, तर मग आपल्या प्रयत्नांना, आपल्या कर्मांना काही अर्थ उरतो का? यावर नक्की विचार करा. कारण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच ह्या कथेचा खरा बोध दडलेला आहे.